मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मुंबईचे फायनल मेरिट कुठपर्यंत लागू शकतं. पाहूया आपण ह्या ठिकाणी कास्टनुसार मेरिट काढलेलं आहे. हे अंदाजित मेरिट आहे, तरीही मी जागेचा विचार करता किंवा आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार हे मेरिट काढलेलं आहे. पाहूया आता कशाप्रमाणे कुठल्या कास्टचं मेरिट लागू शकतं. सगळ्यात अगोदर जर आपण ओपनचं जर मेरिट आपण पाहायला गेलं मुलांचं, तर 131+ लागू शकतं. त्याचप्रमाणे मुलींचं जर मेरिट आपण पाहिलं ओपनचं, तर 125+ लागू शकतं. SC या कास्टचं मेरिट अंदाजित 124+ लागेल मुलांचं, आणि मुलींचं मेरिट लागू शकतं 115+. त्याच्यानंतर ST कास्टचं मेरिट लागू शकतं मुलांचं 120+, आणि मुलींचं लागू शकतं 112+. त्याच्यानंतर BJ NTAचं मेरिट लागू शकतं 129+ मुलांचं, आणि मुलींचं मेरिट लागू शकतं 120+. TBचं मुलांचं मेरिट लागू शकतं 128+, आणि मुलींचं मेरिट लागू शकतं 120+. त्याच्यानंतर NTC मुलांचं मेरिट 100% 130+ जाणार आहे, कारण तुम्ही जर पाहणार NTCमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन वाढलेली आहे. त्याच्यानंतर NTC मुलींचं मेरिट 122+ लागेल. NTD मुलांचं मेरिट लागेल 130+, आणि NTD मुलींचं मेरिट लागेल 122+. त्याच्यानंतर OBC मुलांचं मेरिट लागेल 128+, आणि मुलींचं मेरिट लागेल 120+. त्याच्यानंतर SBC मुलांचं मेरिट लागेल 126+, आणि मुलींचं लागणार आहे 115+. EWS मुलांचं मेरिट लागेल 120+, आणि मुलींचं मेरिट लागेल 115+. त्याच्यानंतर ACBC मुलांचं मेरिट लागेल 129+, आणि मुलींचं मेरिट लागेल 122+. बघा, दरवर्षी जर तुम्ही पाहिला पेपर, तर त्याच्यामध्ये GKचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. ह्या वर्षी जर तुम्ही मुंबई CERTचा पेपर पाहिला, तर पूर्ण पॅटर्ननुसार पेपर पडलेला आहे, ज्याच्यामध्ये 25-25चा पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल. 1-2 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात. मराठीमध्ये आय थिंक 22-23 प्रश्न आले होते. मॅथमध्ये थोडे जास्त प्रश्न आले होते. मुलांनी हा पेपर एक्सपेक्ट केला नव्हता, तसा पेपर ह्या वर्षी आलेला आहे. म्हणजे मॅथ आणि बुद्धिमत्तेचं प्रमाण जास्त आलेलं आहे, जर आपण पारंपरिक पद्धतीचा पेपर पाहिला त्याप्रमाणे मुंबईचा. आता राहिला विषय तर दरवर्षी 2500-2400 जागा असतात आपल्या मुंबई शहराला, पण ह्या वर्षी जागांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. म्हणजे जवळपास 3500 जागा ह्या वर्षी आहेत मुंबईला. आणि जे जुने विद्यार्थी होते ते जवळपास आय थिंक पेपरलाच बसलेले नाही आहेत, कारण की ज्यांचा अभ्यास चांगल्या प्रमाणे होता, म्हणजे 36-37 ज्यांचे ग्राउंड बसलेलं आहे, ज्यांचा अभ्यास चांगल्या प्रमाणे होता, जे 90-92 पेपर काढू शकतात, कुठलाही पेपर जे 95-90-92 काढू शकतात, ते विद्यार्थी पेपरलाच बसलेले नाही आहेत. म्हणजे जर तुमचं ग्राउंड 40+ आहे आणि पेपर जर तुम्ही 87-88-90च्या जवळपास पेपर काढलेला आहे, आणि तुमची जर टोटल 130+ होते, 127-28 होते कास्टमध्ये, तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि असेच पोलीस भरतीशी रिलेटेड व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अंदाजित किती कट ऑफ लागू शकतो, तुमच्या अंदाजित मेरिट किती लागू शकतं, कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.